मारा. आता मी तलावात पाग मारलेला आहे आणि तुम्ही बघू. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या मच्छीवाल यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण हा तिलापियाचा प्रोजेक्ट केला आहे आणि हा प्रोजेक्ट केल्यापासून तलावात हे तिलापिया मच्छी सोडल्यापासून आजचा आठवडा आहे तिसरा. आणि या तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही तिलापिया माशाची किती ग्रोथ झाली ती पाहू शकताय. जवळजवळ 40 mm प्रोटीनची पावडर टाकत आहोत स्टार्टर फीड म्हणून. आणि तुम्ही पाहू शकता त्यांची किती ग्रोथ झालेली आहे ती. तुम्ही पाहू शकताय 3च आठवड्यात त्यांची किती ग्रोथ झाली आहे ती. तुम्ही पाहू शकताय जवळजवळ 7 ते 8 हजार पिल्ले त्यांचं ग्रोअर फीड. तलावाच्या प्रत्येक ठिकाणी असे मोनोकटले पसरलेले आहेत, त्यामुळे आम्ही तलावाच्या चहूबाजूला आम्ही स्टार्टर फीड टाकत आहोत. तर मित्रांनो, आम्ही या तलावात दिवसातून 2 वेळा खाणे टाकतो, त्यामुळे या माशांची ग्रोथ पटकन व्हावी यासाठी. तुम्ही पाहू शकता त्यांची ग्रोथ किती झाली असेल ती. तर मित्रांनो, हा आपला आठवडा तिसरा आहे आणि या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे अशी खतरनाक अशी ग्रोथ झालेली आहे. आता मी थोड्याच वेळात या तलावात पाग मारून तुम्हाला दाखवू. त्या पागात किती मच्छी येईल ते तुम्हाला दिसेलच. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा आपला 1 एकराचा तलाव आहे आणि या 1 एकराच्या तलावामध्ये आपण तिलापिया माशाचा प्रकल्प केला आहे आणि सुंदर अशी वाढ होत आहे या तलावात, ते म्हणजे तिलापिया माशांची. कारण आम्ही दिवसातून 2 वेळा हा स्टार्टर फीड टाकत आहोत. म्हणजे त्यामध्ये प्रोटीन असतो 40%. हा 40% खाद्य आम्ही दिवसातून 2-3 वेळा हे असे टाकत असतो, त्यामुळे या तिलापिया माशाची ग्रोथ ही पटकन वाढते. तर मित्रांनो, आता पाऊस आता थोडा थांबलेला आहे, त्यामुळे आता आपल्याला पाण्याची ऑक्सिजन लेवल आणि pH व्हॅल्यू चेक करावी लागेल. कारण हे जर चेक केलं नाही तर आपल्या प्रकल्पाला धोका होऊ शकतो. कारण या तिलापिया माशांचा प्रकल्प करताना आपण ऑक्सिजन लेवल आणि पाण्याची पातळी, पाण्याचं pH लेवल हे योग्यरित्या मेंटेन ठेवलं पाहिजे. तर मित्रांनो, माझे फादर हे तिलापिया माशांना असे व्यवस्थितरित्या त्यांचे प्रोटीन खाद्य देत आहेत. तुम्ही पाहू शकताय. तुम्ही पाहू शकता खांदे टाकले मासे लगेचच येत आहेत ते. हे बघा. तुम्ही पाहू शकता हे त्यांचं स्टार्टर फीड टाकल्या लगेच ती मासली खाण्यासाठी येत आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला या माशाची ग्रोथ किती झाली ते दाखवणार आहोत. आता तलावामध्ये पाग मारणार आहोत. तर मित्रांनो, आम्ही आता पाग मारून या माशाची किती ग्रोथ झाली हे तुम्हाला दाखवणार आहोत. मारा. आता मी तलावात पाग मारलेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्या माशाची किती ग्रोथ झालेली आहे ती. खिचा. सावकाश खिचा. हे बघा मित्रांनो, किती मासे आले आहेत त्या पागात. इकडे आणा, इकडे आणा, इकडे आणा. खाली ठेवा. तर मित्रांनो, तुम्ही ग्रोथ पाहू शकताय
3च आठवड्यात या माशाची किती ग्रोथ झालेली आहे ती. हा किती मोठा मासा झाला आहे तुम्ही बघू शकता. तिलापिया मासा फक्त 3च आठवड्यात या 40% प्रोटीन खाद्यावर हा किती मोठा मासा झाला आहे तुम्ही बघू शकताय. हा आम्ही कलकत्त्यावरून आणला होता आणि आणले एकदम छोटा 1 इंचचा पीस होता. 1 इंचचा पीस आम्ही हा तलावात सोडला होता आणि 3च आठवड्यात म्हणजे झाले असतील 21 दिवसात या 40 ग्रॅमच्या प्रोटीनवर 40 mmच्या प्रोटीनवर हा त्या तिलापिया माशीची वाढ किती झाली तुम्ही बघू शकताय. तर असे भरपूर मासे आलेले आहेत या पागात आणि आपण आता ते परत सोडवणार आहोत. तर मित्रांनो, या प्रकल्पामध्ये अजून काही सुधारणा करायची असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की आमचं काय चुकतंय काही नाही ते, आणि अजून कशा प्रकारे व्यवस्थितरित्या आम्हाला करता येईल या तुमचा सल्ला आम्हाला मोलाचा असेल. तुम्ही पाहू शकताय किती ग्रोथ झालेली आहे ती, खतरनाक अशी ग्रोथ झाली आहे ती 3च आठवड्यात. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे. तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपलं असंच प्रेम राहू द्या.